दुर्गाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी। आज एक तुमच्यासाठी खास नवीन डिश घेऊन आली आहे मी। ही आहे इंडो चायनीज मॅगी नूडल्स। नूडल्स म्हणा अगर न म्हणा, पण हे नूडल्सच एक प्रकार आहे, पण आपण तेही मॅगीप्रमाणे बनवणार आहे। याच्यात पूर्ण नूडल्सची आपण रेसिपी यूज करणार आहे। ते तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पाहावी लागेल, पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट करसाल ना, टोटल मॅगी लागेल। मॅगी सर्वांची फेवरेट असते। चला तर मग करूयात आपण इंडो चायनीज मॅगी। या ठिकाणी आपण एक पातेलं घेतलं, याच्यामध्ये ना 2 कप आपण ना पाणी घातलं, त्याच्यामध्ये मॅगीचं एक पॅक घातलं। आपल्याला ही मॅगी ना 80% कुक करायची आहे, 20% तसंच राहू द्यायचं आहे, जेणेकरून ना जेव्हा आपण हे मॉकमध्ये घालून ना ह्याचे ना तुकडे नाहीत पडणार। एका स्ट्रेनरच्या साहाय्याने आपण याच्यातलं गरम पाणी काढून घेतलं, त्याच्यामध्ये आपण ना थंड पाणी घातलं आणि 2 छोटे चमचे ना वरून तेल घातलं, जेणेकरून हे मॅगी एकमेकांना चिटकणार नाही। या ठिकाणी आपण तिळाचा तेलाचा वापर करणार आहेत, कारण चायनीज डिशमध्ये तिळाचं तेल वापरलं जातं। या ठिकाणी आपण एक मोठी लोखंडाची कढई घेतली, त्यात 2 चमचे आपण ना तिळाचं तेल टाकलेलं आहे। त्याच्यात जुलियन कटिंग करून आपण अर्धा कांदा टाकलेला आहे। या ठिकाणी ना चायनीज रेसिपी बनवताना नेहमी मॉकचा वापर केला जातो, पण या ठिकाणी आपल्याजवळ मॉक अवेलेबल नाही, त्याच्यामुळे तुम्ही लोखंडाच्या कढईचाही वापर करू शकता। या ठिकाणी 1/4 कप आपण जुलियन कटिंग पत्ताकोबी घेतला आहे, गाजर घेतला आहे, शिमला मिर्च घेतली आणि ग्रीन चिलीज घेतलेले आहे। सगळं जुलियन कटिंग केलेलं आहे। ही रेसिपी पूर्ण आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे। याला जास्त आपल्याला ना कुक करायचं नाही आहे व्हेजिटेबलला, याच्यातलं क्रंच तसंच ठेवायचं आहे। 1 चमचा आपण याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आता याच्यात सॉसेस घालायची आपण तयारी करू। या ठिकाणी 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, अर्धा चमचा रेड चिली सॉस आपण घालणार आहे। आणि तुम्ही पाहत असाल हे पूर्ण सॉसेस मी ना कढईच्या साईडनं टाकत आहे, कारण ना याला मला हीट द्यायची आहे, स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे। मी वेजेसमध्ये ना हे सॉसेस घालत नाही, कढईला लावत आहे, त्याच्यामुळे ना खूप छान असा फ्लेवर इन्हॅन्स होतो। या ठिकाणी व्हिनेगरही घालतात, पण ऑल सॉसेसमध्ये व्हिनेगर असतं आणि ते खूप जास्त आंबट होतं, म्हणून मी व्हिनेगर स्किप करत आहे। तुम्हाला जर इच्छा असेल तर 1/4 चम्मच तुम्ही व्हिनेगर घालू शकता। याच्यात थोडंसं पाणी घालून हे सॉसेस आपले ना जास्त ओव्हरकुक होणार नाही, त्यासाठी थोडंसं मिठाचं प्रमाण कमीच ठेवा, कारण ऑल सॉसेसमध्ये मीठ असताना आपण मॅगी जेव्हा त्याला कुक केली त्यातही मीठ घातलं। अर्धा चमचा तिखट आणि 1 चमचा ना आपण मोठा मॅगी मसाला घालणार आहेत, कारण आपला बेस तर तोच आहे, मॅगीपासूनच आपण हे नूडल्स बनवत आहेत। या ठिकाणी पाहिलं किती ड्राय आणि मोकळे हे आपले नूडल्स झालेले आहेत। तर आता ना हे नूडल्स आपण याच्यामध्ये घालू आणि हेही हाय फ्लेमवर 2-3 वेळेस ट्विस्ट केले की ऑल सॉसेस या मॅगीला लागून जातात आणि आपला इंडो चायनीज मॅगी नूडल्स तयार होतील। हे पाहिलं एकदम अप्रतिम होतात, हे लहान मुलांना खूप आवडतील हे मॅगीचा फ्लेवर, आणि त्यासोबतच नूडल्स ही अप्रतिम डिश लागते एका पार्टीसाठी। बेस्ट रेसिपी आहे, इन्स्टंट बनते, जास्त काही याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही नाही। या ठिकाणी आपण स्प्रिंग अनियन वरून स्प्रिंकल केले। आपला इंडो चायनीज मॅगी इज रेडी फॉर इट। आता याला सर्विंग करूत आपण। अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की बनवा। आपल्या चॅनलला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका, आणि तुम्ही हे करसाल ही बेस्ट रेसिपी तयार आहे विदिन 5 to 7 मिनिट्स। ही नक्की रेसिपी बनवा। ऑल इन्ग्रेडियंट्स अवेलेबल इन आवर किचन, सो इझीमध्ये, आणि एकदम बेस्ट रेसिपी आहे, त्याच्यामुळे हे नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू।